अनिकेतचं अर्ध्या दिवसांचं काम होतं मुंबईत. एका क्लायंट सोबतची मीटिंग, साईट इन्स्पेक्शनचं रिपोर्टिंग आणि काही ऑडिटमधली ऑब्झर्वेशन्स, डाऊनलाईन स्टाफची चर्चा. तो बेंगलोरहून सकाळी 9 वाजता मुंबईला लँड झाला आणि त्याच रात्री 8चं परतीचं फ्लाईट होतं अनिकेतचं. एअरपोर्ट जवळच त्याच्या ऑफिसचं गेस्ट हाऊस होतं आणि तिथून 10-12 मिनिटांवरच त्याचं वेस्ट रिजनचं ऑफिस. गेस्ट रूमवर जाऊन फ्रेश होत अनिकेत लगेच बाहेर पडला. बऱ्याच महिन्यांनी मुंबईला आलोय तर मस्त चालतच जाऊया ऑफिसला, असा विचार करत तो निघाला. फारसं कडक ऊन नव्हतं आणि वातावरणही बऱ्यापैकी प्रसन्न होतं. आणि तेवढ्यात त्याच्या नाकात वास गेला, नुकत्याच कढईतून काढलेल्या बटाट्या वड्यांचा. ओ माय गॉड, हाऊ कुड आय फॉरगेट दिस. मी मुंबईत आहे आणि अजून मला वडापाव न आठवावा, ह्या सारखा नतद्रष्टपणा. आणि तो काय, स्वतःलाच दुष्ण देत अनिकेतचे पाय आपोआपच त्या येणाऱ्या घमघमाटाच्या दिशेने वळले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडी होती, ती वडापावची. एक जण सारणाचे पटापट गोळे करत होता, एक जण ते बेसनात बुडवून टपाटपा कढईत सोडत होता, तर एक जण आ केलेल्या पावात लोकांच्या चॉईस प्रमाणे चटण्या भरत त्यात तयार वडा ठोसून देत होता. तेवढ्यातही अनिकेत मधील कॉर्पोरेट एम्प्लॉईला त्यांच्यातील स्टाफ मॅनेजमेंट दिसलीच. एव्हाना अनिकेतच्या लाळ ग्रंथी चांगल्याच कामाला लागलेल्या. रस्ता क्रॉस करता करताच हे सगळं ऑब्झर्वेशन केलं होतं त्याने. तो आता अगदी 10 पावलांवरच होता दुकानाच्या. आणि पंख्याचं बटन बंद केल्यावर जर तो आहे त्या स्पीडवर गचकन थांबला तर जसा दिसेल पंखा अगदी तसा जागीच खिळला अनिकेत असा रस्त्यातच अचानक थांबल्यामुळे एका बाईक स्वारालाही त्याचा स्वतःचा इमर्जन्सी ब्रेक मारावा लागला होता. अबे मरना है क्या, हे मुंबईतील हातगाडीपासून जॅग्वार चालवणाऱ्याचं ब्रीद वाक्य त्याच्याही तोंडून निघालंच. अशा वेळी समोर तडमडलेल्या माणसाच्या पेहरावावरून फक्त टोन बदलत असतो, पण वाक्य हेच राहतं. कडक फॉर्मल वेअरमध्ये हातावर ब्लेझर टांगून जागीच थिजलेल्या अनिकेतने बाईकवाल्याला फक्त सॉरीचा हात केला आणि 5 पावलं पुढे गेला. तो त्याने पुन्हा निरखून पाहिलं आणि स्वतःशीच बोलला तो, काका. आणि इथे घरापासून इतक्या लांब. अनिकेतने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं त्या गृहस्थाबरोबर. अनिकेत तिथे उभं राहूनच निरखू लागला काकांना. वडापावच्या गाडीवर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे ओशाळवानं बघून हसत होते ते. प्रत्येकाला हात जोडत होते. पॅन्टचे 2 आणि शर्टाचा 1 असे 3 खिसे 3 वेळा आत हात घालून तपासले त्यांनी. म्हणजे काकांना भूक लागली आहे पण खिशात पैसे नाहीयेत. अनिकेतच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली. ह्या विचाराने त्याचं स्वगत सुरू झालं. विचार करणं आणि बोलणं ह्यातील मध्यवर्ती रूपात काका ओळखतील का आपल्याला समोर गेलो तर. ओळखलं तर बिचारे खजील तर नाही ना होणार. पण त्यांना असं एकट्याला इथे सोडून नाहीच जाऊ शकत आपण. बघूया तरी त्यांच्या पुढ्यात जाऊन ठरवू त्यांच्या रिॲक्शनवरून पुढे काय करायचं ते. मनाचा हिया करतच अनिकेत दबकतच त्या गृहस्थांसमोर गेला. अनिकेतकडे बघून ते तसेच केविलवाने हसले नि हात जोडू लागले त्याला. अनिकेतने ते जोडू पाहणारे हात अर्ध्यावर चढवले स्वतःच्या हातांनी आणि झप करत पुन्हा पाठी घेतले आपले हात. त्यांच्या डोळ्यात आपली खून पडतीये का हेही पाहण्याचा प्रयत्न केला अनिकेतने, पण शून्य ओळख दिसत होती त्यांच्या डोळ्यातून. अगदी पाणी ओतून शांत केलेल्या शेकोटीसारखे डोळे विझलेले दिसत होते त्यांचे. अनिकेतला पुन्हा आतल्या आत गलबलून आलं. स्वतःला सावरत आणि उसना कणखरपणा आणत त्याने विचारलं, काका भूक लागली आहे, वडापाव खाणार. त्या गृहस्थांनी स्वतःच्या तोंडाजवळ 5 मिटलेले बोटं नेली अन भूक भूक बोलले ते. आता मात्र पाणी तळून आलं होतं अनिकेतच्या डोळ्यातून. आतापर्यंत स्वतःची भूक पार उडून गेल्यामुळे त्याने 2 वडापाव घेतले आणि त्या गृहस्थांना दिले. दोन्हीही तोंडाचा चाप चाप आवाज करत ते गृहस्थ वडापाव खाऊ लागले. घाईत खाल्ल्यामुळे मध्येच उचकी लागली होती त्यांना. अनिकेतने त्या वडापावच्या गाडी मागेच असलेल्या एका जनरल स्टोअरमधून एक नॉर्मल बिस्लेरीची बाटली आणत पाणी दिलं. सावकाश खा तुम्ही, मी आहे इथेच, हे बोलून जरासा बाजूला गेला अनिकेत आणि मोबाईलवर नाव सर्च केलं त्याने. समर. फोन लावला त्याने समरला. अरे अनिकेत, व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. काय म्हणतोयस? मी छान. अरे समर, ऑफिसचं जरा अर्ध्या दिवसाचं काम होतं म्हणून आलोय. निघणार आहे लगेच रात्रीच्या फ्लाईटने. ओ, म्हणजे अगदीच धावती ट्रिप काढलीस की. हो रे, म्हणून म्हटलं फोनवर तरी बोलावं. कसे आहात सगळे? बायको, मुलं आणि काका रे? काका कसे आहेत? सगळे मस्त. बाबाही छान. त्यांचा अल्झायमर कसा आहे? काही त्रास होतोय? नाही, काही नाही, ऑल ओके.
झोपलेत अरे. सकाळचे 11 वाजून गेलेत तरी. अरे नाही नाही, जस्ट नाश्ता झालाय आणि आत्ताच पडलेत जरा. हरकत नाही अरे, काळजी घ्या सर्वांनी, मी ठेवतो फोन. बाकी तुम्ही सगळे. अनिकेतने समरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच फोन कट केला. त्याची इच्छाच नव्हती समर करणार असलेली ती आपली तोंड देखली चौकशी ऐकण्यात. अनिकेतने काकांकडे पाहिलं. दुसऱ्या वडापावचा शेवटचा घास चावणं चालू होतं त्यांचं. अनिकेत लगबगीनेच त्यांच्याकडे गेला. पाण्याची बाटली दिली त्याने काकांना. त्यांच्या ओठांच्या आजूबाजूला लागलेले ते लाल चटणीचे कण बिचकतच साफ केले त्याने रुमालाने. त्यांच्या काकांची तेलकट झालेली बोटही त्याने साफ केली रुमालाने. बापरे, ही एवढी जवळीक करतोय आपण काकांबरोबर आणि ते खपून घेतायत. अनिकेतला हे प्रश्न पडून तशातही किंचितचं हसू आलं होतं. आपल्या घड्याळात पाहिलं अनिकेतने. 11:30 वाजले होते. काहीतरी ठरवून मनाशी त्याने बेंगलोरच्या ऑफिसमध्ये फोन लावला बॉसला त्याच्या. 2-1 मिनिटं बोलल्यावर थँक्यू म्हणतच त्याने फोन ठेवला आणि काकांकडे पाहून हसत बोलला तो, इट्स मॅनेज, चलो लेट्स डे आउट. संध्याकाळी 6च्या सुमारास अनिकेतने बेल मारली पैंच्या घरची. समरनेच दरवाजा उघडला. दारात अनिकेतला पाहून आश्चर्यच वाटलं त्याला आणि त्याच्या पाठीच उभ्या आपल्या बाबांना पाहून हबकला तो. तरीही चेहऱ्यावर उष्ण अवसान आणत बोलला समर, अरे अनिकेत तू, क्या बात है, ये रे ये, बैस बैस. अरे तू तर म्हणाला होतास की अगदीच गडबड आहे की अखेपेस. सो आम्ही रिलॅक्स होतो आणि तसाही तू आलास तरी नाक्यावर बोलावलंच असतं भेटायला. घरी तर मज्जावच आहे तुला. आय मीन सॉरी. अरे शिरीन आत्ताच बाहेर पडली बघ मुलांसोबत. आणि बाबा, बाबा तुला खालीच भेटले वाटतं. आत्ता शिरीनच्या पुढ्यातच उतरलेले खाली. मी म्हणत होतो की आता कशाला बाहेर पडताय, तर म्हणाले जरा चक्कर मारून येतो. अच्छा, म्हणजे काका आत्ताच उतरलेले खाली का? ओके बरं समर, मी काय म्हणतो, काकांना मी बेंगलोरला आमच्याकडे नेऊ का? ही खुश होईल अरे, आणि मुलं तर प्रचंड आनंदतील. अरे पण असं अचानक, आय मीन कसं काय? मी आत्ताची 8ची फ्लाईट कॅन्सल करतोय, 10ची फ्लाईट घेतो. आमच्या ऑफिसचा कोटा असतो, तुम्हाला फक्त काकांचे कपडे भरून दे. अरे ते ठीक होते तोपर्यंत अगदी त्यांनी कधी स्वीकारलं नव्हतं ना तुला त्यांचा जावई म्हणून. म्हणूनच तर ह्या बिल्डिंग मधली जागाही सोडलेली तुम्ही आणि नंतर तर बेंगलोरलाच गेला. पण अरे बाबांनी कधीच ऍक्सेप्ट केलं नव्हतं तुमचं ते इंटरकास्ट लग्न. त्यामुळेच त्यांनी स्वतः तोडलेले संबंध तुमच्याशी. पण आईच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिलाही बोलू दिलं नव्हतं त्यांनी सख्या मुलीशी. मग तुझी गोष्ट तर दूरच, आय मीन. आणि अरे आता तर त्यांची पूर्णतः स्मृतीही गेली आहे. तेच तर समर, आता फळा पूर्णपणे रिकामा झालाय काकांचा. अगदी कोरा करकरीत. सगळी किलमिश, सगळे पूर्वग्रह नियतीच्या डस्टरने पुसून टाकलेत फळ्यावरून. मग आता आम्हाला सगळ्यांनाच नव्याने सुरुवात करू देत. आता मला माझी जावई म्हणून राहून गेलेली कर्तव्य पार पडू देत. माझे बाबा मी खूप लहान असताना गेले, तुला तर माहिती आहेच. सो आता तरी मला बाबा म्हणून हाक मारायची संधी मिळू दे. मी कधी माझ्या बाबांचं बोट धरून फिरू शकलो नाही. आता निदान माझं बोट पकडायला देऊन मला बाबांना फिरवता येण्याची संधी मिळू देत प्लीज. काकांची स्मृती हरवली आता, पण ते स्वतःही कायमचे कुठेतरी हरवण्याआधी मला त्यांना इथून घेऊन जाऊ दे. म्हणजे मी नाही समजलो अनिकेत. काका अर्ध्या तासापूर्वी खाली नव्हते उतरले अरे. आज सकाळीच ते मला विले पारलेला दिसले. तेव्हापासून दिवसभर काका माझ्या बरोबर आहेत. त्यांना आज मी वडापाव खाऊ घातला. मग त्यांना दादरला सिद्धिविनायक मंदिरात घेऊन गेलो मी. तिथून त्यांना आस्वादमध्ये जेवायला घेऊन गेलो. मग महाराष्ट्र व्यापारी पेठेत भरपूर फिरलो आम्ही. श्रीकृष्णचा बटाटा वडा खाल्ला एक, कैलासची लस्सी प्यायली आणि मग तिथून टॅक्सीने इथे अंधेरीला आलो. बापट काका भेटले मला येता येता. त्यांनी सांगितलं की पै काका असेच दिवसाआड कुठेतरी निघून जातात. कधी येतात संध्याकाळी घरी, तर कधी 2-2 दिवस येत नाहीत. आणि आता घरच्यांनाही काही वाटत नाही त्यांचं. मीही पाहिलं की, आणि एक फोन नाही रे त्यांच्या मोबाईलवर तुम्हा कोणाचाच दिवसभरात. तुझी सख्खी बहीण जेव्हा तुझ्याकडे चौकशी करते बाबांची, तेव्हा तर तू तिला खोटं सगळं ठीक चाललंय असं सांगतोस. पण मग आता खरं ठीक चालू राहावं सगळं असं वाटत असेल तर लेट हिम कम विथ मी समर. समरने काहीही न बोलता बॅग भरून आणली बाबांची आणि अनिकेतकडे दिली.
इतका वेळ खुर्चीत बसून इथे तिथे निरर्थकच बघणाऱ्या त्यांच्या हाताला धरून उठवत भरून आलेल्या डोळ्यांनीच अनिकेत बोलला त्यांना, चला काका, आय मीन बाबा. हो बाबाच, चला आता आपल्या घरी जाऊयात बाबा. अनिकेतकडे केविलवानं बघून हसत हात जोडत जागेवरून उठले होते बाबा. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.